याचा वास मात्र गोदरेज कंपनीनी तसाच ठेवलेला आहे आणि हे माझं अतिशय प्रिय प्रॉडक्ट आहे. अतिशय छोट्या-छोट्या सामान्य गोष्टी सुद्धा आपल्याला किती आनंद देतात, हो की नाही? अशी काही प्रॉडक्ट्स आहेत, जी आजकाल तुम्हाला बघायलाच मिळत नाहीत, जी लहानपणी तुम्ही इतकी वापरली होती. खुशबूदार अँटिसेप्टिक क्रीम बोरोलिन. काही गाणी जशी असतात, जी आठवणीत नेहमी राहतात, तसे काही सुगंध आठवणीत नेहमीच राहतात आणि स्पेशली ते जर स्किन क्रीम रिलेटेड असतील, तर तुमच्यापैकी किती लोकांना अशा आठवणी आहेत तुमच्या स्किन क्रीम्सच्या बद्दल, ज्या तुम्ही खूप वर्षांपूर्वी वापरल्या होत्या? तर आज याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. तर माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी श्वेता पुरंदरे. महक भी कहानी सुनाती है, सुन लो अगर. हे गाणं मला अतिशय म्हणजे अतिशय आवडलं. तुम्ही हा पिक्चर बघितला आहे का? या, या पिक्चरमध्ये हिरोईन जी असते ना, राणी मुखर्जी, ती हिरोच्या अंगावरचा जो एक सुगंध असतो, तो ज्या वातावरणात असतो नेहमी, त्या वातावरणाचा सुगंध तो कॅरी करत असतो आणि ती अक्षरशः वेड्यासारखी त्या सुगंधाच्या दिशेने जात सुटते. परफ्यूमच्या नोट्स, त्या या सुगंधी आठवणी ज्या आहेत, ज्या आपल्याला थेट कसली तरी एक जुनी स्मृती जाळवतात. तर असं बरेचदा होतं आणि हे होतं काही स्किन क्रीमच्या बरोबर आणि जी अशी प्रॉडक्ट्स कारण अशा आठवणी तर अनेक असतात, हो की नाही? पहिल्या पावसात जो मृदगंध येतो, त्याची एक वेगळीच मजा असते किंवा कधी देवघरातल्या उदबत्तीचा सुगंध दरवळतो किंवा कुठून तरी शेजारी-पाजारी अशी एक ओढणी दिली जाते आणि त्याचा वास खमंग जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला एखाद्या छानशा डिशची आठवण होते, जी आपण बरेच दिवसात टेस्ट नाही केलेली आणि ती एक खास आठवण आपल्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी दडलेली असते आणि ती पुढे येते आणि असं काहीतरी जादू झाल्यासारखं होतं आणि असं माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. तर अशी काही स्किन क्रीम्स आहेत, जी तुम्ही पण वापरली असतील. आपला एज ग्रुप मी माझ्या ऑडियन्सचा समजते 40शी-50च्या नंतरचा हा एज ग्रुप आहे. तर तुमच्या लहानपणी अशी काही प्रॉडक्ट तुम्ही वापरली आहेत का? आणि मी अशी 5-6 नावं तुम्हाला सांगणार आहे. ती ऐकल्यावर तुम्हाला जरूर काहीतरी कमेंट करायचं नक्की वाटेल आणि नक्की कमेंट करा. अशी काही प्रॉडक्ट्स आहेत, पण आता ती बघायलाच मिळत नाही. तर सगळ्यात पहिले जे प्रॉडक्ट आहे, ते आहे अफगाण स्नो. ऐकलंय का तुम्ही या प्रॉडक्टच्या बद्दल? स्नो, स्नो म्हटल्यावर किती छान वाटायचं आणि लहानपणी आपण काही कॉस्मेटिक वापरायचोच नाही, हो की नाही? कारण मला आठवतंय, की मला नाही वाटत, की शाळेत असताना काही कॉस्मेटिक्स मी वापरली असतील. एक काजळ मात्र नक्की लावलं जायचं आणि त्याला काही कोणी सौंदर्य प्रसाधन म्हणत नव्हतं. काजळ लावायचं तर आपल्याला सवयच होती काजळ लावायची. मला वाटतं 11वी-12वीत कॉलेजमध्ये गेल्यानंतर मॉइश्चरायझर, स्किन क्रीम लावायला सुरुवात केली असेल, ती गोष्ट वेगळी. पण घरात एक अतिशय जपलेली असायची अफगाण स्नोची बाटली आणि ती क्वचितच मोठी मंडळीच वापरायची आणि ती उघडल्यानंतर आतमधलं क्रीम असं इतकं पांढरं शुभ्र दिसायचं आणि त्याचं नाव अफगाण स्नो म्हटल्यावर असं वाटायचं, की वाह! वाह! म्हणजे हे काय आहे तरी काय हे जादूचा पदार्थ आणि दुधाच्या एक साईच्या पेक्षाही पांढरा शुभ्र असणारा अफगाण स्नो त्याचं अप्रूप फार होतं आणि अतिशय काळजीपूर्वक सणा-समारंभाला कुठे बाहेर जायचं असेल स्पेशल ओकेजनला, तेव्हाच आई ते वापरायची. तर अफगाण स्नो असं एक मनात दडलेलं प्रॉडक्ट आहे. पण त्याचा सुगंध म्हणावा तसा काही एवढा आठवणीत राहिलेला नाहीये अफगाण स्नोचा. पण दुसरं जे प्रॉडक्ट मी सांगणार आहे आणि त्याचा सुगंध अतिशय छानपैकी मनात कोरलेला गेलाय, तो म्हणजे पॉन्ड्स कोल्ड क्रीम आणि हे थंडीच्या दिवसात हमखास बाहेर यायचं आणि चेहऱ्यासाठी पॉन्ड्स कोल्ड क्रीम हे जर जमलेलंच गणित होतं, की थंडी आली, की पॉन्ड्स कोल्ड क्रीम वापरा आणि चेहऱ्यासाठी बरं का. कारण हातापायासाठी बॉडी लोशन वापरणं म्हणजे पैशाचा अगदी अपव्यय आहे. कारण बॉडी लोशनची गरज कोणाला आहे? जेव्हा घरात खोबरेल तेल असेल, तर खोबरेल तेल चक्क पायाला तर खोबरेल तेल चोळून काम होत होतं. बॉडी लोशनची कोणाला गरज वाटत नव्हती. किती मिनिमल रिक्वायरमेंट्स होत्या आपल्या त्या काळात, हो की नाही? तर बॉडी लोशन सोडूनच द्या, पण चेहऱ्यासाठी थंडीच्या दिवसात असायचं पॉन्ड्स कोल्ड क्रीम आणि दुसरं अजून एक प्रॉडक्ट आहे, जे पण अतिशय रिच असायचं कारण ते 12ही महिने काय आपण वापरू शकायचो नाही. तर ते होतं चार्मिस. चार्मिस प्रॉडक्ट तुमच्यापैकी कोणी वापरलं आहे का? आणि पॉन्ड्स कोल्ड क्रीम हल्ली सुद्धा मिळतं. पण पूर्वीचं जे ओरिजिनल आपण जे वापरलेलं पॉन्ड्स कोल्ड क्रीम आणि आत्ता मिळणारं पॉन्ड्स कोल्ड क्रीम, हे परफ्यूम मॅच होतात का? तेही मला सांगा. कारण मी सध्या आता पॉन्ड्स कोल्ड क्रीम वापरत नाही. मी वापरते क्लिनिकचं हे मॉइश्चरायझर क्लिनिक मॉइश्चर सर्ज 100 अवर्स. म्हणायला जावं ना, अतिशय महागडं प्रॉडक्ट आहे. बेस्ट मॉइश्चरायझर आहे. पण
हे आहे फ्रेग्रन्स फ्री, तर ह्या आठवणी याच्या कशा राहणार आहेत काही? त्यामुळे त्या काळात वापरलेली 25, 30, ₹50 जी स्किन क्रीम्स आहेत ना, ती अजूनही आठवणीमध्ये आहेत आणि क्लिनिकची आठवण पुढे मला 10 वर्षांनी त्याच्या सुगंधावरनं राहील असं मला वाटत नाही. पण प्रॉडक्ट परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट म्हणजे याच्याबद्दल माझी गॅरंटीज आहे. तर चार्मिस आणि पॉन्ड्स कोल्ड क्रीम ही 2 प्रॉडक्ट्स आणि खास करून थंडीमध्ये वापरायची आणि त्याचा सुगंध काही वेगळाच असायचा. पुढचं जे प्रॉडक्ट आहे ते आहे बोरोलिन. बोरोलिन हे जे प्रॉडक्ट होतं ना, ट्यूबमध्ये मिळायचं. ग्रीन कलरची एक हिरव्या कलरची ट्यूब असायची आणि त्याचं ते जिंगल आहे ना, ते नेहमी असं लक्षात राहायचं. खुशबूदार अँटिसेप्टिक क्रीम बोरोलिन. तर हे बोरोलिन क्रीम पण असायचं. कधी-मधी वापरलं जायचं. पण ह्या बोरोलिन क्रीमचा सुद्धा एक छान सुवास होता. वेगळीच परफ्यूम नोट होती आणि ती अतिशय आठवणीत राहिलेली आहे ठसठशीत. मला अनेक वर्षात या बोरोलिनची सेम परफ्यूम नोट काही सापडलेली नाहीये. नुसतं क्रीमच नाही, साबणाचा पण नॉस्टॅल्जिया आहे आणि काही-काही जे साबण आहेत ना, ते तस्सेच्या तस्से राहिलेत. तुम्हाला दाखवू मी माझ्याकडे 2 असे साबण आहेत, जे मी बाकी कितीही लक्झरी सोप मी वापरले, तरी मला मधून-मधून हे साबण लागतातच आणि एक साबण तर असा आहे, तो डिस्कंटिन्यू केलेला आहे गोदरेज कंपनीनी आणि मला इतकं वाईट वाटलं त्याचं, कारण तो मला अतिशय प्रिय होता तो सुगंध त्या साबणाचा. तो म्हणजे Rexona. तुम्ही पूर्वी Rexona साबण वापरलाय का? पूर्वीचा Rexona हां. आणि का कोण जाणे Rexona साबण वापरल्यानंतर मला असं वाटायचं, की का ते पावसाळ्याचेच दिवस आहेत आणि तो असे खूपच छान वाटायचं पावसाळी वातावरण असल्यासारखं. तर शॉवर असेल आणि Rexona असेल, तर मला मला असं वाटतं, की पावसाळाच जणू अवतीर्ण झालेला आहे आणि तो Rexonaचा सुगंध आणि मनात ती पावसाळ्यातली गाणी, ती अशी घुमत राहायची. तर Godrejचं थँकफुली त्यांनी एक प्रॉडक्ट अजून तसंच्या तसं ठेवलंय. तो म्हणजे हे Godrej सिंथॉल ब्रिक जे म्हणतात. याचा वास मात्र Godrej कंपनीनी तसाच ठेवलेला आहे आणि हे माझं अतिशय प्रिय प्रॉडक्ट आहे. अतिशय छोट्या-छोट्या सामान्य गोष्टीसुद्धा आपल्याला किती आनंद देतात, हो की नाही? तर हे सिंथॉल ब्रिक हे कोणाला आवडतं तुमच्यापैकी? कोणी वापरतं का? मला नक्की कळवा, की माझ्यासारखी कोणी आहेत का अशी मंडळी, की जे सिंथॉल वापरत असतील? सिंथॉलचाच दुसरा जोडीदार आहे, तो म्हणजे सिंथॉल लाईम. याचा वास मात्र थोडा बदललेला आहे. पूर्वीचा होता ना लिरिल कसा होता सुरुवातीचा प्रीती झिंटानी लाँच केलेला लिरिल आणि सिंथॉल हा व्हेरियंट सुद्धा जवळपास फ्रेशनेसच्या वासाच्या त्या जवळपास जायचा. पण आता थोडा वास बदललाय. पण पण काय म्हणतो ना आपण दुधाची तहान ताकावर भागवतो तसं काहीसं आहे. तर हे 2 साबण मला अतिशय प्रिय आहेत. मी बाकी कुठलेही लक्झरी सोप वापरू दे किंवा बॉडी वॉश हो, मला बॉडी वॉशही प्रचंड आवडतात आणि जर तुम्हाला काही रिव्ह्यूज बघायचे असतील, की बॉडी वॉश कुठला चांगला आहे किंवा बॉडी स्क्रब कुठला चांगला आहे, तर मला नक्की कळवा. माझं अनबॉक्सिंग करायचं राहिलंय. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो बॉडी स्क्रबचा. त्याचा मी अनबॉक्सिंग व्हिडिओ जरूर आणीन तुमच्यासाठी. तर हे साबण मला अतिशय प्रिय आहेत. जसा मोतीचा साबण आहे आणि दिवाळीचं जे उटणं आहे आणि दिवाळीचा जो माहोल आहे, फटाके फुटणे आणि त्याचा धुराचा जो वास असतो, सकाळी उठल्या-उठल्या मोती स्नानाची तयारी झाली का, मग ते उटणं लावून अंगाला, नंतर गढत पाण्याने ती अंघोळ आणि तो सुवास. तर ते दिवाळीतला माहोल आणि मोती साबण मी सांगायला थोडं विसरले. पण मोतीचा मला एवढा वेड नाही जितकं मला सिंथॉल साबणाचं वेड आहे. तुमच्या बाबतीत असं काही झालंय का? असं काही खास प्रॉडक्ट तुमच्या आवडीचं, जे तुम्हाला आत्ता सुद्धा ते मिळतं. एक प्रॉडक्ट आहे जे आता मिळत नाहीये आणि ते पण मी खूप शोधायचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी कोणाला क्युटिक क्युरा हा टॅल्कम पावडर आठवतो आणि त्याचा सुगंध इतका अप्रतिम होता आणि मी खूप वर्ष ते शोधत होते, पण कंपनीने डिस्कंटिन्यू केला असं मी ऐकलं आणि फारच मी डिसअपॉइंट झाले. कारण बरेचदा काय होतं या मोठ्या कंपन्यांना काही-काही वेळेला असं ते त्यांची ब्रँड पोर्टफोलिओ ते ट्रिम करतात आणि त्यावेळेला बरीचशी अशी प्रॉडक्ट सॅक्रिफाईस होतात. तेव्हा तुमच्या माझ्यासारखे जे कन्झ्युमर्स जे लॉयल कन्झ्युमर्स आहेत ना, त्यांची फिकीर ही कंपनी करत नाही फारशी. त्यांना त्यांच्या प्रॉफिटशी मतलब असतो. पण अशी प्रॉडक्ट्स आपण खूप मिस करतो. हो की नाही? तर आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.